नमस्कार. आज आपण टिफिनसाठी किंवा ताटात साईड डिश म्हणून बटाट्याच्या सुक्या भाजीचे 6 प्रकार बघूया. आता अशा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बटाट्याच्या भाज्या बनवल्या तर खाणारे अजिबात कंटाळणार नाहीत. टिफिनसाठी किंवा बदल म्हणून हे 6ही प्रकार नक्की बनवा. बटाट्याच्या सुक्या भाजीचा पहिला प्रकार बघूया. खलबत्त्यात लसूण 10 ते 12 पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे ठेचून घेऊया. अशा पद्धतीने लसूण व आले ठेचून घेतले आहे. आता कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे 1 छोटा चमचा, हरभरा डाळ 1 छोटा चमचा, उडीद डाळ 1 छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडले पाहिजे. हिंग अर्धा छोटा चमचा, 4 लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची 10 ते 12 पाने. कढीपत्ता नक्की घाला, ह्याने खूप छान चव येते, सुवास छान येतो. आता 2 बारीक कापलेले कांदे सोनेरी रंगावर मऊ होईपर्यंत परतून घेऊया. ह्या भाजीत आपण उडीद डाळ व हरभरा डाळ घातली आहे. खाताना ती दाताखाली आल्यावर भाजीची खूप खमंग अशी चव लागते. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कांदा परतला आहे, मऊ झाला आहे. उभ्या कापलेल्या 4 हिरव्या मिरच्या, ठेचलेले लसूण व आले, लसूण व हिरव्या मिरचीने भाजीची चव अजून वाढते. हे सर्व परतले आहे. आता सुके मसाले घालूया. हळद अर्धा छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा. परतून घेऊया. आता 2 मध्यम आकाराचे बारीक कापलेले टोमॅटो, चवीनुसार मीठ. भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे आताच घातले आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतूया. मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात. टोमॅटोला तेल सुटले आहे, मऊ झाले आहे. आता अर्धा कप पाणी घालून मिक्स करूया. बटाट्याची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतोच, पण ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा. ह्यावर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. पाणी आटले आहे. आता उकडलेले 4 ते 5 बटाटे घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. बटाटे उकडून साले काढून टाकली व त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी केल्या आहेत. चपाती, पराठा, फुलका ह्याबरोबर खाऊ शकता. फक्त पांढऱ्या भाताबरोबर, वरण भाताबरोबर किंवा सांबार भाताबरोबरही खूप छान लागते. नक्की बनवा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला खूप आवडेल. मसाले बटाट्याच्या फोडीला व्यवस्थित कोट झाले आहेत. शेवटी अर्धा छोटा चमचा गरम मसाला पसरून घालूया. लिंबाचा रस, कोथिंबीर. गरम मसाला शेवटी घातल्यामुळे त्याचा फ्लेवर टिकून राहतो. भाजीचा खूप छान सुवास येत आहे, रुचकर झाली आहे. नवीन पद्धतीने बटाट्याची सुकी भाजी तयार आहे. मुलांच्या टिफिनला, ऑफिसच्या टिफिनला देऊ शकता. ताटात साईड डिश म्हणून वाढू शकता. ही बटाट्याची भाजी पुरीबरोबर खूपच छान लागते. बटाट्याच्या सुक्या भाजीचा दुसरा प्रकार बघूया. 4 बटाटे मऊसूत उकडून घेतले आहेत. आता फोडी करून घेऊया. ह्यांची साले काढून टाकली आहेत. ह्या भाजीसाठी फोडी मोठ्या ठेवाव्या. 3 बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. 4था बटाटा कुस्करून घेऊया. ह्यामुळे मसाला व बटाटा एकजीव होण्यास मदत होईल. ही भाजी सण असेल किंवा पाहुणे आले तर ताटात साईड डिश म्हणून बनवू शकता. अशा पद्धतीने आपण मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आहेत. खलबत्त्यात 1 इंच आल्याचे तुकडे, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या ठेचून घेऊया. लसूण व आले ठेचून घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव व सुवास येतो. कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात 1 छोटा चमचा मोहरी,
जिरे 1 छोटा चमचा, 1 तेजपान तोडून घालूया. मोहरी व जिरे तडतडल्यावर दालचिनीचे 2 तुकडे, लवंग 4 ते 5. खडे मसाले घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. 2 मध्यम आकाराचे कापलेले कांदे मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा तांबूस करू नये. हा गुलाबी रंगावर मऊसूत परतला आहे. हिंग 1/2 छोटा चमचा, कढीपत्त्याची 8 ते 10 पाने, ठेचलेले आले लसूण, 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतून घेऊया. हिरव्या मिरचीमुळे खूप छान फ्लेवर येतो. हे व्यवस्थित परतले आहे. आता सुके मसाले घालूया. काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा, हळद अर्धा छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, गरम मसाला 1 छोटा चमचा परतून घेऊया. काश्मीरी लाल तिखटाने भाजीला रंग छान येतो. आता 2 मध्यम आकाराचे कापलेले टोमॅटो घालूया. चवीनुसार मीठ. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया. पूर्ण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे मीठ आपण आत्ताच घातले आहे. कांदा, टोमॅटो व मसाले व्यवस्थित परतले तर भाजी चवीला छान होते. टोमॅटो मऊ झाले आहेत. ह्यात अर्धा कप पाणी. पाणी घातल्यामुळे हे रसरशीत होते व मसाले बटाट्याच्या आतपर्यंत जातात. उकळी आणूया. उकळी छान आली आहे. हे सर्व व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळे कांदा, टोमॅटो व इतर मसाले एकजीव होतात. हे मऊसूत शिजले आहे. शेवटी बटाटे घालूया. मिक्स करूया. बटाटे मऊसूत शिजवल्यामुळे मसाले आतपर्यंत जातात, त्यामुळे भाजी चवीला छान लागते. 1 बटाटा कुस्करून घातल्यामुळे हा मसाला बटाट्याच्या फोडीवर एकसारखा कोट होतो. शेवटी स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर. ही भाजी पुरी, सांबार भात, साधा भात, चपाती, पराठा, फुलके ह्याबरोबर खाऊ शकता. टिफिनसाठी नवीन ऑप्शन म्हणून बनवू शकता. बटाट्याची हटके पद्धतीने सुकी भाजी तयार आहे. ही छान रसरशीत होते. सकाळच्या घाईत टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. तयार आहे बटाट्याची चमचमीत सुकी भाजी. बटाट्याच्या सुक्या भाजीचा तिसरा प्रकार बघूया. आता कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे 1 छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडल्यावर बारीक कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. बारीक कापलेले आले 1 इंच. बारीक कापलेल्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. चिमूटभर हिंग परतून घेऊया. ही बटाट्याची भाजी फक्त 10 मिनिटात होते, त्यामुळे ही टिफिनसाठी ताटात साईड डिश म्हणून बनवू शकता. हे परतले आहे. आता बारीक कापलेले 2 कांदे. कांदे सोनेरी रंगावर मऊसूत परतून घेऊया. हे मऊसूत परतले आहे. हळद अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा. मिक्स करूया. बारीक कापलेले 2 टोमॅटो. चवीनुसार मीठ. इथे आपण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे. मिठामुळे टोमॅटो पटकन मऊसूत होतात. गॅसची फ्लेम लो आहे. टोमॅटो मऊसूत परतले आहे. आता धने पावडर 1 छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, काळं मीठ 1/2 छोटा चमचा, चाट मसाला अर्धा छोटा चमचा, गरम मसाला 1/2 छोटा चमचा, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी. चटपटीत मसाल्यांमुळे ही भाजी खायला खूप छान लागते. स्वच्छ धुतलेली कोथिंबीर. हे 2-3 मिनिटे परतून घेऊया. चाट मसाल्याने भाजी चटपटीत होते.
मसाले बटाट्यांच्या फोडीला व्यवस्थित कोट झाले आहे. मसाल्यांचा फ्लेवर बटाट्याच्या फोडीत उतरला आहे. बटाट्याची भाजी छान परतली आहे. बटाट्याची सुकी भाजी तयार आहे. ही भाजी पुरी, चपाती, पराठा किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता. मुलांच्या टिफिनला दिली तर तेही चटपटीत असल्यामुळे आवडीने खातील. ही इतकी टेस्टी होते की तुम्ही पाहुण्यांसाठीही बनवू शकता. तयार आहे चटपटीत बटाट्याची सुकी भाजी. आता बटाट्याच्या सुक्या भाजीचा चौथा प्रकार बघूया. बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी आपण अर्धा किलो बटाटे उकडून त्यांची साले काढून घेतली आहेत. बटाट्याच्या थोड्या मोठ्या आकारात फोडी करूया. सर्व बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. आता खलबत्त्यात 1 मोठा चमचा धने, 1 छोटा चमचा जिरे कुटून घेऊया. ह्या भाजीसाठी धने व जिरे असेच कुटून घालावे. त्यातच 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे, कोथिंबीरीच्या काड्या कुटून घेऊया. ह्या भाजीसाठी वाटण कुटूनच घालतात, त्यामुळे भाजीची चव भारी लागते, सुवास छान येतो. अशा पद्धतीने जाडसर कुटून घेतले आहे. आता सुके मसाले घालूया. काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा, हळद पाव छोटा चमचा, गरम मसाला अर्धा छोटा चमचा, पाव कप पाणी मिक्स करूया. बटाटा भाजीसाठी मसाला तयार आहे. आता कढईत 4 मोठे चमचे मोहरीचे तेल गरम करूया. गरम तेलात मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे 1 छोटा चमचा. तुम्ही जे तेल नेहमी वापरत असाल ते घेतले तरीही चालेल. मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग 2 चिमूट, लाल सुक्या मिरच्या 5. आता वाटलेला मसाला घालूया. चवीनुसार मीठ. मसाला व्यवस्थित परतून घेऊया. मसाला परतल्यावर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालूया. 2 मिनिटे परतून घेऊया. बटाट्याच्या सुक्या भाज्या आवडल्या ना, मग व्हिडिओला लगेचच लाईक करा. बटाटे मसाल्यात छान परतले आहे. शेवटी स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर जास्त घालावी, त्यामुळे भाजी चवीला खूप छान होते. लिंबाचा रस. वेगळ्या पद्धतीने बटाट्याची सुकी भाजी तयार आहे. ही बटाट्याची भाजी इतकी टेस्टी व स्पायसी झाली आहे की बघूनच तोंडाला पाणी येईल. तुम्हाला आवडत असेल तर ही अशीच स्नॅक्ससारखी चमच्याने खाऊ शकता. ही बटाट्याची सुकी भाजी पुरी, चपाती, पराठा किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता. तयार आहे बटाट्याची स्पायसी सुकी भाजी. आता आपण बटाट्याच्या सुक्या भाजीचा 5वा प्रकार बघूया. बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी आपण अर्धा किलो छोटे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत. छोटे बटाटे अवेलेबल नसतील तर नेहमीचे मोठे बटाटे घेऊन त्याच्या 4 फोडी कराव्या. कढईत पाणी गरम करूया. त्यात छोटे बटाटे, थोडेसे मीठ. हे बटाटे 60 ते 70% शिजवावे. ज्यावेळेस आपण भाजी करू त्यावेळेस उरलेले 30 ते 40% शिजवून घेऊया. ह्यावर झाकण ठेवूया. आता मिक्सरच्या भांड्यात धने 1 मोठा चमचा, काळी मिरी 9 ते 10, ओवा पाव छोटा चमचा, मेथीदाणे 2 ते 3. मेथीदाणे जास्त घालू नये.
एक लाल सुकी मिरची जाडसर वाटून घेऊया। अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे। आता एका हिरव्या मिरचीचे तुकडे, आले अर्धा इंच, लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या पाणी न घालताच वाटून घेऊया। लसूण, आले व हिरव्या मिरचीमुळे भाजीला छान चव येते। आता बटाटे किती शिजले ते बघूया। बटाट्याची भाजी ही एक अशी भाजी आहे की जी सर्वजण आवडीने खातात। हे 60 ते 70% शिजले आहे। काढून घेऊया। पाणी निथळण्यासाठी व थंड होण्यासाठी बटाटे एका चाळणीत काढून ठेवले आहेत। थंड झाल्यावर साले काढून टाकूया। सर्व बटाट्यांची साले काढून टाकली आहेत। आता कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया। त्यात बटाटे तळून घेऊया। त्यामुळे बटाटेही शिजतील व भाजीची चवही खूप भारी लागेल। आता बटाटा शिजला की नाही ते बघूया। हे व्यवस्थित तळले आहेत, आतपर्यंत शिजले आहेत। काढून घेऊया। त्याच तेलात मोहरी पाव छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा, मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग चिमूटभर, एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा, 2 लाल सुक्या मिरच्या सोनेरी रंगावर परतून घेऊया। कांदा मऊसूत परतला आहे। आता आले, लसूण व हिरव्या मिरचीचे वाटण घालूया। मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। ह्या वाटणाने भाजीला खूप छान चव येते। हे परतले आहे। आता सुके मसाले घालूया। हळद अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चमचा, जाडसर वाटलेले धने, काळी मिरी, मेथी दाणे, सुकी लाल मिरची व ओवा परतून घेऊया। आता ह्यात 5 ते 6 चेरी टोमॅटो, चवीनुसार मीठ। इथे आपण संपूर्ण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे। मिठामुळे टोमॅटोही पटकन शिजतील। सर्व साहित्य परतले आहे। आता बटाटे घालूया। पाव छोटा चमचा कसुरी मेथी, थोडेसे पांढरे तीळ, स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर परतून घेऊया। ही बटाट्याची सुकी भाजी बनवूया की जी तुम्हाला यूट्यूबवर कुठेही सापडणार नाही। ही बटाट्याची सुकी भाजी चटपटीत व चमचमीत झाली आहे। एका नवीन पद्धतीने टिफिनसाठी बटाट्याची भाजी तयार केली आहे। ही बटाट्याची भाजी तुम्ही चपाती, फुलके, पुरी, वरण भात, प्लेन पराठा ह्याबरोबर खाऊ शकता। तयार आहे टिफिनसाठी बटाट्याची भाजी। आता आपण बटाट्याच्या सुक्या भाजीचा 6वा प्रकार बघूया। मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आल्याचे तुकडे, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या वाटून घेऊया। कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया। त्यात 1 छोटा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडले पाहिजे। कढीपत्त्याची 10 ते 12 पाने, हिंग पाव छोटा चमचा मिक्स करूया। एक मोठ्या आकाराचा कांदा घालूया। कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। कांदा परतला आहे। ह्यात ठेचलेली हिरवी मिरची, आले व लसूण घालूया। परतून घेऊया। हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। पाव छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ मिक्स करूया। ह्यात 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घालूया। मिक्स करूया।
बटाटे उकडून फोडी करून घेतले आहे. फोडींचा आकार तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. झाकण ठेवून 2 मिनिटे परतून घेऊया. 2 मिनिटे झाली आहेत. ह्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. कोथिंबीर थोडी जास्त घातली आहे. तयार आहे सुक्या बटाटा भाजीचे 6 प्रकार. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.